नोटेवर डाग असो वा फाटलेली असो, बँक घेणार परत। अनेकदा एखादी नोट ज्यावर काहीतरी लिहिलंय किंवा रंग लागलेली असेल तर दुकानदार ती हमखास नाकारतो। पण तुम्हाला जुन्या नोटा, नोटांवर लागलेले डाग आणि नोटांवर लागलेले रंग या संदर्भातील रिझर्व्ह बँकेचा नियम काय आहे माहितीये का? देशात चलन जारी करण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावर आहे। कायद्याच्या कलम 22 नुसार रिझर्व्ह बँकेला भारतात नोटा जारी करण्याचा अधिकार आहे। रिझर्व्ह बँकेच्या नुसार महात्मा गांधींच्या प्रतिमा असलेल्या सर्व नोटा ज्यावर काहीतरी लिहिलंय किंवा रंग लागलेला आहे त्या वैधरित्या चलनात वापरता येतील, पण त्या नोटांवर असलेले अंक वाचता येणं गरजेचं आहे। अशा नोटा कोणत्याही बँकेच्या कुठल्याही शाखेत जमा केल्या जाऊ शकतात किंवा बदलून घेता येतात, पण नोटेवर राजकीय किंवा धार्मिक स्वरूपाचा संदेश देण्याच्या उद्देशाने लिहिलेलं अनावश्यक शब्द किंवा चित्र दिसली तर अशी नोट बदलता येणार नाही। बाकी फाटलेल्या काही लिहिलेल्या नोटा तुम्ही सहज बदलू शकता। नोटा बदलण्यासाठी बँकेत कोणतंही शुल्क आकारलं जात नाही, तुम्ही त्या सहज बदलू शकता। बाकी कामाचा हा व्हिडिओ